पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय। 142 जागांसाठी 3,21,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आपला गड राखणार का हे 4 मेला स्पष्ट होणार आहे। पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी 91% विक्रमी मतदान झालं होतं। पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय। 3,21,00,000 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामुळे ममता बॅनर्जी आपला गड राखणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 4 तारखेला याचं चित्र स्पष्ट होणार आहे, कारण 4 तारखेला निकाल आहे। 4 तारखेला नेमकं कोणाच्या बाजूने मतदार जातात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। पहिल्या टप्प्यात 91% मतदान झालं होतं। दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आता सुरुवात होते। पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारींमध्ये प्रमुख लढत आहे। ममता दीदी आपला गड पुन्हा यावेळी देखील राखण्यात यशस्वी होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पहिल्या टप्प्यात 91% असं विक्रमी मतदान झालं होतं। तर पश्चिम बंगाल विधानसभेसाठी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे। पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह 6 जिल्ह्यातील 142 जागांसाठी मतदान सुरू आहे। सकाळी 6:30 वाजल्यापासून मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले। दुसऱ्या टप्प्यातील सर्वात चुरशीचा मतदारसंघ असलेला भवानीपूरमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात प्रमुख लढत होते। भवानीपूरमधील लढत ही नंदीग्राम सारखीच मानली जाते, ज्या ठिकाणी 2021 मध्ये शुभेंदू अधिकारींनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता। 142 जागांपैकी बांगणमध्ये सर्वाधिक 19 उमेदवार रिंगणात आहेत, तर गोगाटमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार आहेत। क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ कल्याणी आहे, तर सर्वात लहान जोरासंको आहे। सर्व मतदान केंद्रावरील वेबकास्टिंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। केंद्रीय दलाच्या 2407 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त पश्चिम बंगाल पोलीस आणि कोलकाता पोलीस दलाचे जवानही तैनात करण्यात आले। बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी 23 एप्रिल रोजी विक्रमी 91% मतदान झालं होतं। 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागतील।